फ्रेंड्स, वेलकम बॅक. गुड मॉर्निंग. मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? आज फक्त कार्तिक जाणार आहे स्कूलला, कारण विवेलला बरं नाही आहे. विवेलला थोडासा ताप आहे, तर फक्त कार्तिक जाईल. कार्तिकची तयारी करते, कार्तिकला टिफिन बनवून देते आणि मग नंतर बाकीची कामं करते. गाईज, मस्त चहा रेडी आहे. या चहा प्यायला. आता आम्ही दोघे जण चहा पिऊ. लिलेशांना बरं नाही आहे, खूप जबरदस्त सर्दी झाली, त्याच्यामुळे त्यांचं खूप डोकं दुखतंय. तर आता त्यांना जस्ट स्टीम दिली आणि आता मस्त त्यांना गरमागरम चहा देते प्यायला, मसालेदार चहा, जेणेकरून त्यांचं डोकं दुखायचं तर असं थांबावं. आणि मी काल मेहंदी लावली होती, म्हणून मी रात्री झोपताना केसांना खूप सारं तेल लावलंय आणि तेल लावून ठेवलंय. म्हणजे मी आज वॉश करेल, त्याचा ड्रायनेस पण थोडासा कमी व्हावा म्हणून मी खूप सारं तेल लावलेलं आहे केसांमध्ये. आता मस्तपैकी हेअर वॉश करेल मी. हे फ्रेंड्स, आपला ब्लॉग आलेला आहे, तर तो ब्लॉग नक्की बघा, त्याला भरभरून प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे ब्लॉग आल्याच्या नंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्याला तुम्हाला लगेच माझे ब्लॉग बघायला भेटतील. तर मी मस्तपैकी ऑइल लावलं होतं. मेहंदी लावल्याच्या नंतर मी मस्तपैकी खूप ऑइल केलेलं होतं की जेणेकरून माझे केस ड्राय नको व्हायला म्हणून. तर मस्त ऑइलिंग करून आता हेअर वॉश केलेला आहे. आता मी पहिले बनवते स्वयंपाक. दुपारच्या जेवणामध्ये असणारे वालाच्या शेंगांची भाजी, तर फटाफट फोडणी देते, त्यानंतर चपात्या बनवते. आज दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे वालाच्या शेंगांची भाजी. माझी भाजी रेडी आहे, हे बघा. तर इथं भाजीला फोडणी देऊन झालेली माझी. आता मी फटाफट कणिक मळते आणि चपात्या करायला घेते. तर इथं मस्त असं सॉफ्ट असं कणिक माझं मळून झालेलं आहे. मी कणिक मळताना सॉफ्ट मळते, त्याला मी मुरत ठेवत नाही. आणि आता मी इकडे घेतलंय लाटायला चपाती लाटते आणि इकडे तवा गरम झाला तर मी लगेच चपाती भाजायला सुरुवात करेल. फ्रेंड्स, माझे ऑलमोस्ट सर्व कामं झालेली आहेत. फक्त मला रेडी व्हायचं आहे आणि पार्लरला जायचं आहे. त्या अगोदर मी आता काढते रांगोळी. पहिले जी रांगोळी होती ती काही खराब झालेली नव्हती, पण तिला 2-3 दिवस झाले होते आणि ती संक्रांतीची रांगोळी होती, म्हणून मी ती आत्ता पुसली, मीन्स झाडली. कारण मला बाहेरचं झाडून पण घ्यायचं होतं, त्यासाठी मग मी तिथं क्लीन करून घेतलं. तर आता मी काढते.
तर फ्रेंड्स, माझी रांगोळी काढून झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी रांगोळी मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हे फ्रेंड्स, मी रेडी होऊन चालली पार्लरमध्ये. उशीर झालाय, पण पार्लरमध्ये असं काही काम नव्हतं म्हणून मी निवांत कामं करत होती आणि आता जाते पार्लरमध्ये. इथं बसला आहे विवेनची थोडी तब्येत बरी नव्हती, पण आता ओके येतो. त्याला ताप वगैरे आला नाही मगासपासनं, तर आता तो बसला इथं. कार्तिक पण आलाय स्कूलमधून, जेवण वगैरे करून मस्तपैकी निवांत बसले. आता थोड्या वेळानंतर अभ्यासाला बस बेटा 3 वाजेला. इथं आमचं पेशंट झोपलेलं आहे. लिलेशांना अजूनही बरं नाही आहे, त्यांना परत ताप आला होता, तर ते आता झोपलेत. सकाळपासून झोपले ते, जेवणापुरता उठले आणि परत आत्ता झोपलेत. तब्येत खूप खराब आहे त्यांची, त्यांच्याकडनं बोललंही जात नाही आहे. पाच वाजलेत. मी पार्लरमध्ये जाऊन आलेली आहे आणि आता आम्हाला भूक लागली म्हणून ढोकळा पीठ आहे माझ्याकडे रेडीमेड MTRचं खमंग ढोकळा. तर आता मी बनवणार आहे ढोकळ्याची तयारी करणं चाललंय आमचं. आणि इथं विवेन आहे, तो शुगरचं सिरप तयार करतोय ढोकळ्याच्या वरती टाकण्यासाठी आणि कार्तिकही मला हेल्प करतोय. त्यामध्ये मी तेल ॲड केलंय थोडंसं पहिले आणि थोडंसं मीठ टाकलंय. ॲक्च्युली याच्यात काहीच टाकायची गरज नसते, पण मी नावाला थोडं मीठ टाकलंय आणि तेल टाकलंय. तेल याच्यासाठी की ते थोडेसे मऊ राहावे म्हणून. आणि आता मी याच्यात पाणी घालते. आता इथं विवेन मला मदत करतोय आणि विवेन ते मिश्रण सर्व व्यवस्थित एकत्र करतोय. मास्टर शेफ विवेन पडियार. तर ढोकळे बनवण्यासाठी मी प्लेटमध्ये पहिले तेल लावून घेते. स्टीम घेण्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे. तिथं मी ढोकळाचं बॅटर याच्यामध्ये ठेवून स्टीम करायला ठेवते. आता 15 मिनिटं मी याला स्टीम करेल. 15 मिनिटात आपले ढोकळे रेडी. जोपर्यंत ढोकळे स्टीम होत आहेत तोपर्यंत इथं मी फोडणीची तयारी करून घेते. आणि फोडणीसाठी मी मस्तपैकी हिरव्या मिरच्या कापून घेते त्याच्यावरती तडका देण्यासाठी.
आम्ही चेक करतोय की ढोकळा रेडी आहे की नाही. मस्त फुलला ना. झाले. थोडंसं चिकट वाटतंय. अजून थोडा वेळ थांबायचं. अजून 1-2-3 सेकंड थांबू आणि मग तोपर्यंत होऊन जाईल. ठीक. आणि सोबत सोबत इथं मी चहाही बनवते. हे बघा तळका देऊन झालाय माझा त्याच्यावरती. आता मी याला कट करेल आणि आम्ही खायला घेऊ. तर फ्रेंड्स झालाय आमचा ढोकळा रेडी आणि आम्ही आता बसतोय खायला. तर आमचे पेशंटही इथं ढोकळा खातात, ढोकळा एन्जॉय करतायत. ढोकळे बनवण्याच्या नादामध्ये आम्हाला क्लासला जायला उशीर झालाय. 6 वाजेला क्लास असतो आणि आता 6:20 झालेत. आम्ही आत्ताशी घरातून निघतोय. मला लेट झालंय. आता पटकन यांना क्लासला सोडते आणि मग मी पार्लरमध्ये जाते. आज मी परत मेहंदी काढली. रीनाला प्रॅक्टिस करायची होती आणि मी फ्री बसली होती म्हणून आम्ही आज मेहंदी काढली. कशी मेहंदी. 7 वाजले 10:15 आणि आमचे जेवणं वगैरे सर्व काही झालंय. इथं मस्तपैकी रेस्ट चालू आहे कार्तिक विवेंचा. आणि आम्ही तारक मेहता का उलटा चष्मा. आणि लिलेशला थोडं बरं वाटतंय तर ते म्हणतात घरात बसून बसून कंटाळा आलाय तर चल खाली जाऊन वॉक करून येऊ. तर आता आम्ही चाललोय खाली वॉक करायला. वॉक करून आल्याच्या नंतर मग आम्ही करू आराम. हा होता माझा आजचा दिवस. आजचा दिवस मी इथंच संपवते. तर माझा आजचा ब्लॉगही मी इथंच संपवते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स.